वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मॅरेथॉनमध्ये वसई विरार परिसरातून हजारो स्पर्धक धावले। स्पर्धकांसोबत मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी, महानगरपालिकेचे कर्मचारी देखील धावताना पाहिले। विशेष म्हणजे वसईच्या ज्या डीसीपी आहेत पूर्णिमा श्रृंगी चौगुले यांनी देखील 10 किलोमीटरची मॅरेथॉन ही पूर्ण केलेली आहे। तर तिकडे पालिकेचे अधिकारी असतील त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर यामध्ये भाग घेतलेला आहे। तसेच झोन 3 चे जे आहेत बडाक त्यांनी देखील या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता। अनेक कर्मचाऱ्यांनी 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केली आहे, तर अनेक कर्मचाऱ्यांनी 10 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे। आपल्या बिझी शेड्यूल्स मधून जे आहे की वेळ काढत यांनी या मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता। कारण मॅरेथॉनकडे जे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो की लोक धावत नाहीत, ज्यांना प्रॅक्टिस आहे तेच धावतात, परंतु न प्रॅक्टिस करता देखील 10 किलोमीटर आपण धावू शकतो हे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दाखवून दिलेले आहे। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले की पुढच्या वर्षी आणखीनच जास्तीत जास्त कर्मचारी उतरवणार असं सांगितलेलं आहे। तर पोलिसांचे जवळपास 150 ते 200 अधिकारी आणि कर्मचारी या आज मॅरेथॉन मध्ये पाहायला मिळालेले आहेत। ज्यांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला अशा डीसीपी पूर्णिमा श्रृंगी चौगुले यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। ॲक्च्युली खास करून पोलीस खात्यामध्ये फिटनेस हा खूप गरजेचा असतो आणि आम्ही जसं आमची सर्व्हिस होत राहते अनुभव येतो पण फिटनेस मागे पडतो। तर अशा वेळी फिटनेससाठी स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे आणि मॅरेथॉन हा एक इव्हेंट असतो की ज्यामध्ये ग्रुपमध्ये आपण धावू शकतो, रनू शकतो। इंडिव्हिज्युअल लेवलला आपण पळू शकत नाही, कंटाळा करतो। तर अशा वेळी मॅरेथॉनमध्ये रनिंग करणं एक वेगळा एक्सपिरियन्स आहे। मागच्या वर्षी मी याच ठिकाणी 5 किलोमीटर सक्सेसफुलरित्या पूर्ण केलं होतं। तेव्हा ठरवलं होतं की आता 10 किलोमीटर करायचं आहे आणि आज मी माझ्या टीम बरोबर 10 किलोमीटर वसई विरार महानगरपालिकेची मॅरेथॉन धावलेली आहे सक्सेसफुलरित्या। यामध्ये किती पोलीस सहभाग होता, किती अधिकारी होते आणि किती वेळेमध्ये आपण हे कव्हर केलं? एकूण ॲक्च्युली आमचे जवळजवळ 125च्या वर अधिकारी अंमलदार यांनी या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे। सर्वांनी सक्सेसफुलरित्या पूर्ण केलेलं आहे। माझा वेळ जवळजवळ 78 मिनटं मी रनिंग कंटिन्यूअस केलेली आहे आणि माझ्यावर माझी टीम होती, त्यामुळे मी तब्येत ठीक नसताना देखील चांगल्या प्रकारे ही मॅरेथॉन 10 किलोमीटर पूर्ण करू शकले। कसा एक्सपिरियन्स होता आणि काय काय प्रॅक्टिस केलेली आपण ॲक्च्युली मी जिम देखील जॉईन केलेली आहे आणि माझं कंटिन्युअस रनिंग सुरू असतं। फिटनेस हा आमचा मूलाधार आहे, आमच्या डिपार्टमेंटचा फिटनेस अत्यावश्यक गोष्ट आहे। तर मी कंटिन्युअस मागचे 3 महिने जिम देखील जॉईन केली होती आणि रनिंग देखील करते आहे। मी तब्येत ठीक नव्हती, माझी टीम मोटिवेशनल टीम माझ्याबरोबर होती, त्यामुळे मी तब्येत ठीक नसताना देखील आज सकाळी 10 किलोमीटर कंप्लीट करू शकले। खूप सुंदर अनुभव होता, नियोजन अत्यंत परिपूर्ण होतं, कुठल्याही प्रकारे आम्हाला कुठलीही अडचण आलेली नाही। खूप छान अनुभव होता। आजच्या वसई विरार राष्ट्रीय मॅरेथॉन 12व्या मॅरेथॉनमध्ये मी 10 किलोमीटर धावलो। अतिशय प्रसन्न वातावरण होतं। सकाळची 6 वाजताची वेळ अत्यंत उल्हासदायक वातावरणामध्ये धावलो। इकडचे रस्ते, पट्टे रस्ते मारलेले, बाजूचं निसर्गाचं वातावरण अतिशय रम्य असल्यामुळे खूप आनंद झाला। कसा रिस्पॉन्स होता? कसे चीअरअप करत होते? लोक चीअरअप करत होते। जागजागी चौकात मुलं होती, शालेय मुळे होती, बाकीचे रहिवासी होते, अनेक ठिकाणी ढोल ताशे वगैरे होते आणि त्यामुळे वातावरण खूप छान होतं। आज वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय दर्जाच्या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। उत्तम प्रकारचा शुभारंभ या ठिकाणी झालेला आहे। त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आजचं असं की साधारणपणे 15,000 स्पर्धक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। अतिशय उत्तम प्रतिसाद आहे, शहरवासियांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि याला सहकार्य करणारे सगळेच राजकीय पक्ष, त्यांचे पदाधिकारी, बाकीच्या सर्व शासकीय यंत्रणा यांचे मोलाचं सहकार्य आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं शहरामध्ये एक उत्तम प्रकारचं क्रीडा वातावरण ज्याला म्हणता येईल ते तयार झालेलं आहे। सर, यामध्ये कोण कोण सहभागी झाले होते? कोण कोण ॲथलेटिक्स होते? आणि याच्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर सेना दलाचे या ठिकाणी स्पर्धक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेले आहेत। हौशी स्पर्धक मोठ्या प्रमाणामधून आलेले आहेत। त्याचबरोबर मुंबई परिक्षेत्रातून असेल, महाराष्ट्रातून असेल आणि ज्यांना वसई विरार महानगरपालिकेच्या मॅरेथॉनचं महत्त्व माहिती आहे असे देशातून सुद्धा या ठिकाणी स्पर्धक या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत। या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की याच्या ज्या मुख्य पाहुण्या होत्या त्या आंतरराष्ट्रीय क्रीडा कुस्तीपटू साक्षी मलिक या ठिकाणी याच्या उद्घाटक होत्या किंवा त्या या मुख्य आकर्षण या स्पर्धेच्या होत्या, कारण त्यांचं क्रीडा क्षेत्रातलं महत्त्व फार मोठं आहे, त्यामुळे त्यांनाही आम्ही निमंत्रित केलेलं होतं।